धन्यवाद प्रमोद शेडके सर आमच्या या ठिकाणी मंचावरती प्रमुख अतिथींचं या ठिकाणी शुभागमन झालंय. आदरणीय सन्माननीय कमनेची राऊत साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचे मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होत असताना आपण पाहतोय एक बाईकची चावी आम्हाला मिळालंय. कोणाची हरवली असेल तर आपण ती कॉमेंट्री बॉक्समधून घेऊन जायचं आहे. ॲक्टिवा बाईक. येस धन्यवाद. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी आयोजित चाफेवाडी चषक 2026 आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता आजच्या दिवसातील जो चौथा सामना चावी या ठिकाणी मिळालेली आहे आणि जी ॲक्टिवा बाईकची जी देखील चावी मिळाली होती ती देखील मिळाली आणि पिंकेश पाटील यांची चावी जी हरवली होती ती देखील मिळाली. सामना क्रमांक 4 आपण पाहतोय. दोन संघांमध्ये एका बाजूला गावदेवी वैतीपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करत असताना आपण पाहतोय ओम 11 जलसार. एक बिग फाईट, एक बिग बॅटल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओम 11 जलसार वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आयुष आणि त्याचबरोबर अजय ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अजय या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीनं तो चमकलाय, ज्या पद्धतीनं त्याच्या बॅटमधून धावा आल्यात, धावांचा पाऊस पडताना आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये. टेक्निक चांगली आहे फलंदाजाची बॅटिंग करत असताना, स्पेशली जे स्वीप शॉट तो खेळतो बघण्यालायक ते फटके असतात. दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅकवरती एक लेफ्ट आर्म मिस्ट्री बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय किरण भोईर या ठिकाणी दाखल झाल्यात. पहिल्या सामन्यामध्ये म्हणजे आजच्या दिवसामध्ये जो सामना आपण पाहिला जय महाराष्ट्र चिखलपाडा टीमच्या अगेन्स्ट जी बॅटिंग करायला त्यांना नक्कीच केली होती. आदरणीय सन्माननीय अविन जे लक्ष्मण किनी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलं. त्यांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. आयुष आणि अजय ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. माजी क्रिकेटपटू आदरणीय सन्माननीय गणपत पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या या ठिकाणी शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि आज बड्डे आपल्याला पाहायला मिळतात. आज त्यांचा वाढदिवस आदरणीय गणपतजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. एक लेजंड क्रिकेटमधील आपल्याला पाहायला मिळतात आणि एक सुंदर क्रिकेटपटू आपण पाहतोय. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला सुरुवात होते आणि पहिले षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती किरण त्यांचा बॉलिंग परफॉर्मन्स दाखवला जातो. या स्पर्धेमध्ये 3 विकेट त्यांच्या नावावरती राहिल्यात. इकॉनॉमी अतिशय सुंदर त्यांची आपल्याला पाहायला मिळते 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये आणि स्पेशली पहिल्या षटकामध्ये ॲज अ स्ट्रायकर बॉलर ती इकॉनॉमी ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते 8.50ची. चला त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. जास्त वेल न दवडता एका बाजूला आयुष जो आपल्याला स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळतोय, नॉन स्ट्रायकिंगवरती अजयला पण पाहतोय आणि लिडिंग बॉलरच्या भूमिकेमध्ये किरण भोईर त्या ठिकाणी दाखल झाल्यात बॉलिंग ट्रॅकवरती. आपल्या मुख्य मंचावरती प्रमुख अतिथी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय कमलेश जी राऊत साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय किरणजी गरज साहेबांचं देखील आगमन होत असताना आपण पाहतोय. एक सुंदर पर्सनॅलिटी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाला सुरुवात होते. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती किरण या ठिकाणी दाखल झाल्यात. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, कॅच इटचा कॉल आणि त्या ठिकाणी चांगला झेल प्रदीप यांच्या माध्यमातून टिपला जातोय. आजच्या दिवसामध्ये फिल्डिंगमध्ये जे डेडिकेशन आहे, डेडिकेशन लेवल जबरदस्त राहिले. पहिल्याच बॉलवरती घेतलाय विकेट, गॉन. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेट जात असताना आपण पाहतो. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड केला, इनसाइड आउट ऑफर केला होता, राऊंड द विकेट आले होते. त्याचमुळे बॉलपर्यंत पोहोचणं त्या ठिकाणी अवघड झालं आणि बॅटचा फॉलो थ्रू जबरदस्त होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये जे कनेक्शन हवं होतं ते नव्हतं आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला.
सेकंड अँगलने हा बॉल ज्या पद्धतीने आपण पाहतोय जाणून बुजून स्लॉटमध्ये ठेवला होता आणि ऑफस्टम्पच्या बाहेर होता. तिथून बॉलला चेस करणं अवघड झालं होतं. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय मिस्टर रोहित या ठिकाणी थर्ड पोझिशनवरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या क्रमांकावरती आयुष या ठिकाणी नक्कीच बाद झाला. अजय आणि रोहितला आता सूत्र हातमध्ये घ्यावे लागणार आहेत. येणाऱ्या कालामध्ये रन्स बनवावे लागणार आहेत का समोर एक मजबूत बॉलिंग अटॅक आणि या स्पर्धेमध्ये एक वेगळं इम्प्रेशन होम 11 जलसा टीमचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यांचा बॉलिंग अटॅक बॅटिंगमध्ये देखील पिंकेश फॉर्ममध्ये परतल्यात. महेश देखील चांगली बॅटिंग करू लागल्यात. स्टार्ट चांगली मिळवून देत आहेत आणि संकेत या फलंदाजाला तोडून नाही आहे. ओव्हर दी विकेट लेफ्ट आर्म बॉलरच्या अगेन्स्ट लेफ्ट आर्म बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हा देखील चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरप्रायझिंग डिलिव्हरी आणि नवीन आलेला फलंदाजासाठी एक गिफ्ट त्या ठिकाणी होतं. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. एक मिस्ट्री बॉलर हा उल्लेख का केला जातो त्याच्यामध्ये असलेली गुणवत्ता. दोन बॉलचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. चांगली गोलंदाजी आणि चांगली स्टार्ट या ठिकाणी मिळवून दिले. या आधीच्या सामन्यामध्ये होम 11 जलसा टीमने या ठिकाणी बॅटिंग करून धावांचा एक डोंगर उभा केला होता आणि इथे बॉलिंग करत असताना धावा रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. पुन्हा एकदा मिड ऑन फिल्डर इंटरेस्टेड आहेत. डाऊन दी बॉल फिल्डर प्रवीण वन ऑफ द बेस्ट फिल्डर आणि त्याने टिपलाय जाईल. धक्का क्रमांक 2 0 या धावसंख्येवरती लागलाय. गॉन. आदरणीय सन्माननीय विनोदजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. 311 टीमचे प्रोप्रायटर आणि त्यांच्या समवेत महेशजी भोईर साहेब आपण पाहतोय. मी त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. आदरणीय विनोदजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर महेशजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थानं आयोजन समितीचा जर विचार केला तर अक्षयजी पाटील सर आणि त्याचबरोबर प्रणयजी पाटील सर यांचे भाऊजी महेश भाऊजी आपण पाहतोय आणि खास आग्राचं निमंत्रण इन्व्हिटेशन या ठिकाणी आपण पाहतोय. विनोदजी पाटील सरांना आणि त्याचबरोबर महेशजी भोईर सरांना आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला आणि मागच्या 3 बॉलमध्ये किरण भोईर सध्या अटॅकिंग मोडमध्ये विथ द बॉलने या ठिकाणी समोरच्या टीमवरती ते अटॅक करत असताना दिसत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. वाडीव गावाची आणबानशान अर्थातच युवराज वैती मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. यंदाच्या वर्षामध्ये अनेक साऱ्या स्पर्धा या पट्ट्यानं गाजवल्यात. आज देखील या मैदानावरती आपल्या नावाची छाप त्याला सोडायची विथ द बॅटने रन्स त्याला बनवायचे आहेत. समोर एक मजबूत बॉलिंग अटॅक त्याला फाईट करण्याकरिता दाखल झाला. राऊंड दी विकेट चांगल्या पद्धतीनं या बॉलला फिरवलंय. वेग इतका नाही आहे, इतके बॉल फिरत नाही आहेत, परंतु किरण भोईर यांच्याकडे एक वेगळी गुणवत्ता ते म्हणजेच परफेक्ट टप्पा आणि तो परफेक्ट टप्पा तरीकेने आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत मागील 4 बॉलमध्ये प्रत्येक बॉलमध्ये एक वेगळं नाविन्य दिसून आलं गोलंदाज किरण यांच्या माध्यमातून आणि एक वेगळं इम्प्रेशन मागील 4 बॉलमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. हा देखील लेग ब्रेक मैदानामध्ये टाकला होता. ऑन दी राईज केल्याचा प्रयत्न झाला होता. खराब क्षेत्ररक्षण धडकीने होत असताना आपण पाहतोय बॅकअप मिळेपर्यंत एकच जाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने या ठिकाणी श्री गणेश झालाय. गावदी वैतीपाडा संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय इतका वेळ स्ट्रगल सुरू होता, संघर्ष सुरू होता आणि पहिली धाव त्या ठिकाणी 5व्या बॉलवरती येत असताना पाहायला मिळते. शेवटचं आणि अंतिम बॉल पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आतापर्यंत मागील 5 बॉलमध्ये खेळू दिलेला नाही आहे आणि जी मिस्ट्री आपल्याला पाहायला मिळते, जे रहस्य आहे गोलंदाजीमध्ये ते उलगडू शकलेलं नाही आतापर्यंत. येथे देखील खेळण्याचा प्रयत्न. वाडो कॅच. या स्पर्धेमधील एक सर्वोत्कृष्ट झेल हेमंत भोईर, एक वन ऑफ द बेस्ट फिल्डर, एक वन ऑफ द बेस्ट प्लेयर, त्याच्या माध्यमातून टिपला गेलेला हा झेल येणाऱ्या कालामध्ये सर्वाधिक चर्चेमध्ये राहील आणि डीबीएन च्या माध्यमातून हा झेल व्हायरल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला आवडेल. वेळ भरपूर कमी होता परंतु कमी वेळामध्ये टिपलेला हा झेल आज आणि येणाऱ्या काळामध्ये चर्चेमध्ये राहील, कारण हा झेल अमानवीय आहे, इनक्रेडिबल, अविश्वसनीय, एक ऐतिहासिक झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हेमंत भोईर यांच्या माध्यमातून काय झेल होता. सूर मारला आणि फलंदाजचा धूर या ठिकाणी काढला गेलाय. काय झेल त्या ठिकाणी पकडला होता. ग्रेट कॅच. या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. धन्यवाद संदीपजी किनी आणि नवजीतजी किनी, अक्षय पाटील यांचे परम मित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कैलासवासी अमोल पाटील स्मृती चषकाचे आयोजक म्हणून यांची ओळख पाहायला मिळते. या आपण एक स्वागत सन्मान करणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेले कामनीश दादा राऊत यांचे यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन दत्तात्रय पाटील साहेब या स्पर्धेचे शिल्पकार
या कामनीशदादा राऊत आपण समोर यायचं आहे. आपलं यथोचित सनातन सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. या दत्तात्रय पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण कामनीशदादा राऊत यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. समाजसेवेची खरी ओळख कामनीशदादा राऊत. काही माणसं पदामुळे मोठी होत नाही तर त्यांच्या कार्यामुळे मोठी ठरतात आणि खऱ्या अर्थानं आणि त्या व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे कामनीशदादा राऊत. समाजाच्या प्रत्येक घटकासाठी सदैव धावून जाणारा हात, गरजूंना आधार देणारा खंबीर खांदा आणि तरुणांना प्रेरणा देणारा मार्गदर्शक अशी त्यांची ओळख आज सर्वत्र आहे. गावच्या विकासापासून सामाजिक उपक्रमांपर्यंत दादा नेहमी पुढाकार घेतात. त्यांच्या कार्यात दिखाऊपणा नाही आहे, फक्त समाजासाठी जिव्हाळा आणि जिद्द. कामनीशदादा राऊत आपलं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. नरेशजी गरज साहेब यांना मी विनंती करेन की आपण समोर या. मी कैलासजी गरज साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सनातन सन्मान या वेळेला करणार आहोत. या कैलासजी गरज साहेब यांना विनंती करेन. नरेशजी गरज साहेब यांचे सनातन सन्मान आपण करूया. सध्या दरम्यान विकेटवर विकेट मिळत असताना पाहायला मिळते. फलंदाज बाद होत आहेत आणि इथून सामना ज्या पद्धतीने खेळत आहेत तिथून हेमंतने झेल घेतल्यानंतर सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. सुपर बॉलिंग अँड फिल्डिंग. प्रदीप भोईर यांच्या हातामध्ये चेंडू विसावला. नरेशजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कैलासजी गरज या स्पर्धेचे आयोजक. त्यांच्या शुभ हस्ते आपण करीत आहोत यथोचित सनातन सन्मान. नरेशजी गरज साहेब यांचं यथोचित सनातन सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. कैलासजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते आयोजक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते कैलासजी गरज आणि नरेशजी गरज साहेब यांच्याकडून आर्थिक साह्य चाफेवाडी चषकाला 2000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. आणि आपलं यथोचित सनातन सन्मान. आणि आजच्या दिवसात निरंजन पाटील आणि कल्पित पाटील यांचे पिताश्री एक माजी खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आणि ओपनिंग बॅटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळाली आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या गणपती पाटील साहेब आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा, आभाळावर शुभेच्छा आहेत आणि मी विनंती करेन त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्याकरता किरणजी घरत त्यांना विनंती करेन. या किरणजी घरत आपल्या शुभ हस्ते आपण आज बर्थडे मॅन अर्थातच आदरणीय गणपतजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सनातन सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. आज तुमच्याकडून चांगली स्वादिष्ट जेवणाची मेजवानी बिर्याणी मिळाली त्याबद्दल थँक्यू. वहिनी साहेबांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. निरंजन पाटील यांच्या धर्मपत्नी त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. या आपण सनातन सन्मान सध्या करीत आहोत आणि स्थिती जर आपण पाहिली तर परिपूर्णता. रन्स झालेले आहेत फक्त 1 आणि विकेट्स गेले त्या 4. या गणपतजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सनातन सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांचं यथोचित सनातन सन्मान किरणजी घरत यांच्या शुभ हस्ते आपण करीत आहोत. या स्पर्धेचे आयोजक म्हणून किरणजी घरत यांच्याकडे पाहिलं जातं आणि विकेट मेडनोर क्या बात आहे. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना टाळ्यांचा कडकडाट होताना पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. काय गोलंदाजी केली प्रवीण भोईर. 1 षटक 1 डॉट 1 विकेट 0.00 इकॉनॉमी. सुपर बॉलिंग. तर या आपण जाऊया हार्दिक किने यांच्या आवाजाने पुन्हा एकदा या 4 षटकांमध्ये रंग भरूया कारण शिमगा येतो, होळी येते आणि त्यामुळे रंग भरायलाच पाहिजेत. असा धन्यवाद प्रमोद शेडगे सर, पालघर भूषण. आज खऱ्या अर्थानं नक्कीच आपण पाहतोय अल्पेशजी भोईर साहेब खऱ्या अर्थानं या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून जे सहकार्य लाभला गेलंय खरोखरच सलाम तुमच्या कार्याला. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 1 आणि 4 धक्के आतापर्यंत लागले गेले आहेत. मागच्या ओव्हरमध्ये प्रवीण भोईर यांच्या माध्यमातून विकेट मेडन ओव्हर, गोलंदाजीची धार आणि ओम इलेव्हन जलसर टीमची तलवार अर्थातच प्रवीण भोईर आणि किरण भोईर मैदानामध्ये आपण पाहतोय. इव्हन जोडी सध्या तरी जी डावखुऱ्या त्याचे गोलंदाज आहेत वर्चस्व आणि प्रस्थापित मैदानामध्ये करत असताना आपलं प्रतिबिंब या ठिकाणी उमटवलं गेले. आदरणीय सन्माननीय गणपतजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यांचं नुकताच
शुभागमन होत असताना आपण पाहिलं आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभलं गेलं. अजून एक चांगला लेग ब्रेक मैदानामध्ये टाकला होता. जणू काय या ठिकाणी एक नवीन कोरा बॉल लेदरचा हातामध्ये दिलाय आणि इंग्लंडचा एक वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन बॉलिंग करतोय. त्या पद्धतीनं बॉल सध्या जरी मैदानामध्ये या ठिकाणी सीम होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रवीण आणि त्याचबरोबर किरण यांच्या माध्यमातून इथे इनसाइड आउट ऑफर केला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर इंटरेस्टेड आणि 5वा धक्का 2 या धावसंख्येवरती. आज एक वेगळा इतिहास लिहायचा आहे. आपल्या संघर्षाची कथा तमाम जमलेल्या क्रिकेट रसिकांना ऐकवायची आहे. टीम होम 11 जलसारला आणखीन एक विकेट गॉन. प्रेम बरोबर लग तुझं आता मन भरलं ग तुझं. प्रेम बरोबर लग तुझं आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करू ना तूच म्हणती नकार मला. गद्दारी करू ना तूच म्हणती नकार मला. पाखर आजाद केलं तुझं. पाखर आजाद केलं तुझं. धावसंख्या फलकावरती 2 आणि 5 धक्के या ठिकाणी लागले गेलेत टीम गावदेवी वैतीपाडा संघाला. चौथा बॉल या ओव्हर मधील चौथा बॉल. इथे देखील विकेट मिळू शकते. गणेश गावड वन ऑफ द बेस्ट फिल्डर. आणखीन एक विकेट. आज फक्त आणि फक्त या मैदानावरची चर्चा रंगणार आहे होम 11 जलसा टीमच्या बॉलिंग अटॅकची. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळालंय. जब तक सास आहे तब तक संघर्ष आहे आणि तोच संघर्ष करायला लावलाय गावदेवी वैतीपाडा टीमला आणि फायफर देखील कंप्लीट केलाय. फक्त एकंदरीत आपण पाहतो या स्पेलमध्ये 10 बॉल हाताळले गेलेत आणि त्या 10 बॉल मध्ये तब्बल 5 विकेट. किरण भोईर यांच्या माध्यमातून आपल्या कारकिर्दीमधील एक ऐतिहासिक स्पेल या ठिकाणी हाताळत असताना आणि काय झेल घेतला होता. रनिंग कॅच, ग्रेट कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाला. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं जे दुपारचं जेवण आपण पाहिलं ते लाभलं गेलं. आदरणीय दत्तात्रयजी पाटील साहेब आपण पाहतोय. त्याचबरोबर शुभमजी गरज साहेब 2 दिवस आपण पाहिलं त्यांच्या माध्यमातून. आदरणीय कैलासजी गरज साहेब जी बिर्याणी आपण पाहिली कालच्या दिवसामध्ये. आदरणीय निरंजनजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली गेली आणि दररोज जो आपण चहाचा आस्वाद घेतला आदरणीय सुरेंद्रजी गरज साहेब यांच्या माध्यमातून. या सर्व या ठिकाणी मदतकऱ्यांचा हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. आयोजन समितीच्या माध्यमातून 5 बॉलचा केला आतापर्यंत झालाय आणि आता शेवटचा बॉल या ओव्हरमधील काय बॉलिंग पाहायला मिळालं. या बॉलवरती अटॅक करण्याचा प्रयत्न फोर्स केला या बॉल आणि लॉंग ऑफला आमच्या मान्यवरांना या ठिकाणी अभिवादन करण्याकरिता शेवटच्या बॉलवरती आलेला धमाका षटकार 6 धावा. आदरणीय सन्माननीय दशरथजी गरज साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील एक दिवस आपण जेवणाचा आस्वाद त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 9 आणि 9 वरती 6 धक्के आतापर्यंत लागले गेलेत. परंतु अजून देखील ओमकार आणि त्याचबरोबर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथ्या षटकाला ठिकाणी प्रारंभ झालाय. चौथ्या षटकाचा पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन त्या ठिकाणी स्मॅश करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. आदरणीय लतेशजी मेहर सर आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून एक सुंदर लेख आपल्याला पाहायला मिळतोय. चाफेवाडी चषक खूप सुंदर आयोजन नियोजन आणि या स्पर्धेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तसेच दोन्ही संघांसाठी खूप खूप शुभेच्छा. समालोचक मित्र आमचे प्रिय मित्र प्रमोद शेडगे सर आणि त्याचबरोबर हार्दिक यांना खूप खूप शुभेच्छा.
आदरणीय लतीशजी मेहर साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेला या ठिकाणी शुभेच्छा आल्यात त्यांचं देखील मनापासून हॅलो चेक हॅलो रायझिंग बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रवीण भोईर एक वेगळी धार गोलंदाजीमध्ये त्यांची आपल्याला पाहायला मिळते आणि सध्याच्या घडीला त्यांच्या विरोधामध्ये धावा बनवणं भरपूर अवघड झालं फलंदाजांना या स्पर्धेमध्ये असो किंवा साखरेच्या मैदानावरती असो किंवा ती मथाण्याची स्पर्धा असो. या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये प्रवीण भोईर हे नाव झलकताना आपण पाहिलंय आणि आज देखील गोलंदाजीमध्ये त्यांचा जो परफॉर्मन्स राहिला त्यांच्या विरोधामध्ये या ओव्हरमध्ये नक्कीच 2 धावा येताना पाहायला मिळाल्या मागच्या 4 बॉलमध्ये. परंतु फर्स्ट स्पेलमध्ये जी विकेट मेडन ओव्हर जी किमया साधली गेली आणि या मॅचमध्ये जो विक्रम आपल्याला पाहायला मिळाला किरण भोईर यांच्या माध्यमातून 5 कंप्लीट केलं आणि त्यांचं देखील नाव इतिहासामध्ये कोरलं जाईल. गोलंदाजीची धार आणि ओम11 जलसार टीमची तलवार अर्थातच किरण भोईर आणि प्रवीण भोईर या 2 गोलंदाजांना तोड नाहीये. सिंगल येत असताना पाहायला मिळाली धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 12 या आकड्यावरती 12 रन्स स्कोर कार्डवरती लागले गेलेत. शेवटचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट. लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट पिकअप शॉट करण्याचा प्रयत्न बॅटन बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाही आणि शेवटचा बॉल निर्धाव स्वरूपामध्ये फक्त वर्चस्व गोलंदाजांचं राहिलं. एक षटकार ओमकारच्या बॅटमधून आपण पाहिलाय तो देखील आता संघर्ष करू लागलाय आणि 2 षटकांचा स्पेल या ठिकाणी कंप्लीट केला. त्यामध्ये फक्त 3 धावा आणि 1 विकेट मिळवला गेलाय. आदरणीय सन्माननीय अल्पेशजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच आपल्या विभागामधील एक धडाडीचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ दी सिरीज बायसिकल आपण पाहतोय आणि त्याचबरोबर जो स्पॉन्सर आपण पाहतोय त्याच्यासाठी देखील एक मोठं सहकार्य त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांना देखील क्रेडिट त्याचं द्यावं लागणार आहे. त्याबद्दल आदरणीय अल्पेशजी भोईर साहेब आपलं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. किरणजी कारभारी साहेब आणि दशरथजी गरज साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून टी शर्ट्स या ठिकाणी स्पॉन्सर केले गेलेत. त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे क्रियांश 11 अर्थातच अंकुशजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून सामनावीची जी टी शर्ट्स आपण पाहतोय रेड अँड व्हाईट प्रिंटमध्ये यांचा पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी युद्धाच्या अंतकणापासून धन्यवाद. सुरुवात या ठिकाणी वाईटने झाले. तदनंतर हा बॉल आपण पाहतोय. अजून एक खराब बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सलग 2 एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळले जात आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक स्वर्गीय मधुकर बंडू गरत यांच्या स्मरणार्थ सौजन्य सभापती मीना दत्तात्रय पाटील मॅडम यांच्या माध्यमातून सौजन्य केले गेले. त्यानंतर द्वितीय पारितोषिक जे आपल्याला पाहायला मिळते स्वर्गीय मधुकर बेंडू गरज यांच्या स्मरणार्थ सौजन्य केले गेले. महेश मधुकर गरज साहेब यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर कुमारी गार्गी योगेश गरज यांच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक योगेशजी गरज साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि जे चतुर्थ पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते सौजन्य श्री दीपेश देवराम पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळते. स्वर्णी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर त्यांच्या माध्यमातून सौजन्य केले गेले. यांचं देखील मनापासून आणि हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. षटकार आलाय स्वप्नीलच्या बॅटमधून आणि याच पद्धतीनं खचलेला जो आत्मविश्वास आहे तो जागा करायचा आहे. आदरणीय सन्माननीय शशिकांतजी गरज साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. शशिकांतजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. डोंगरीपाडा गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व. मी त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. त्याचबरोबर महेश भोईर भाऊजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. स्पेशल इन्व्हिटेशन आयोजकांच्या वतीने या ठिकाणी आपण पाहतोय. या देखील बॉलवरती मोठा फटका बैठक आणि सरळ डीप मिड विकेटला त्याची सॉफ्ट लँडिंग आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. सव्वीस धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये आणि आता इथे चौकार षटकारांची आतंशबाजी काय फटका खेळला होता कॉपी बुक स्टाईलमध्ये. ऑस्ट्रोमवरती शफल झाली तदनंतर बरोबर स्लॉटमध्ये घेतला. टप्प्यात आलं की कार्यक्रम होणारच हे दर्शवून दिलं. स्वप्नीलच्या बॅटमधून अनिलच्या विरोधामध्ये आलेला हा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 26 वरती 6. इथून सूत्र हातामध्ये घ्यावी लागणार आहेत. इथून नक्कीच धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे कारण अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 9 बॉलमध्ये
इथून 25 धावा टार्गेट करावा लागणार आहेत, तरच एक फायटिंग टोटल स्कोर कार्डवरती उभी होऊ शकते आणि ती फायटिंग टोटल डिफेंड करण्याकरिता तो डिझर्व करतो बॉलिंग अटॅक. परंतु काय फटका पाहायला मिळाला, लॅप स्वीप आणि ते फाईन लेगला क्लिअर करत असताना पुन्हा एकदा कॉपीबुक स्टाईल मध्ये स्वप्नीलच्या बॅट मधून सिग्नेचर शॉट षटकार. आता डगआउट मध्ये नक्कीच ते वातावरण प्रफुल्लित होत असताना आपल्याला पाहायला मिळते, कारण या एकाच ओव्हरमध्ये तब्बल 3 षटकार अनिल पाटील यांच्या विरोधामध्ये. हा स्टंपवरती टाकलेला फुल टॉस त्याला लॅप स्वीप मध्ये परावर्तित केला आणि तदनंतर फाईन लेगला सरळ त्या बॉलचा प्रवास सुरू झाला. 32 धावा फलकावरती 32. अजूनही आपण पाहतो या ओव्हरमधील एकंदरीत 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पाचवा बॉल लेग ब्रेक मैदानामध्ये हाताळण्याचा अंदाज त्या ठिकाणी होता, परंतु इथे देखील यश मिळालेलं नाही आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. 33 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय, अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राऊंड दी विकेट 1 सेकंड बॉलिंग ट्रॅकवरती अनिल पाटील हा स्लोवर वन टाकला होता, बॅटची कडा घेतले फर्स्ट स्लिपमध्ये. महेश भोईर यांना आपण पाहतोय बॉलला फील्ड करेपर्यंत एकदा मिळेल. अल्पेश भोईर साहेब सातत्याने या स्पर्धेसाठी जी मेहनत घेत आहेत त्यांना देखील सलाम ठोकावा लागणार आहे त्यांच्या कार्याला. धावसंख्या फलकावरती 34. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल या 5व्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अनिल बॉलिंग ट्रॅकवरती थोडंसं महागात पडलंय हे षटक, कारण 3 षटकार या ओव्हरमध्ये आल्यात आणि हा चौथा. व्हॉट अ शॉट, जबरदस्त फटका आणि ओमकारच्या बॅट मधून ट्रेडमार्क स्ट्रोक. ओमकार वैती स्पेशल हा षटकार. 6 धावा. चालीस धावा स्कोर कार्ड वरती. वक्त कितना भी खराब हो, बस किरदार दमदार होना चाहिए. आणि तेच मैदानामध्ये ओमकार आणि स्वप्नीलच्या माध्यमातून पाहायला मिळाले. परुको खोल जमाना उडान देखता है, जमीन पर रहकर कोण आसमान देखता है. 40 धावा फलकावरती 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि ज्या पद्धतीनं बँक ऑन दी टार्गेट या ठिकाणी बॉलर अनिलला केला होता, समोरच्या टीम मधील मोस्ट एक्सपिरियन्स बॉलर, आणि त्याच्या विरोधामध्ये तब्बल धावांचा पाऊस या ठिकाणी पाळला गेला आणि 4 षटकार त्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. स्वप्नीलच्या बॅटमधून 3 आले होते, ओमकारच्या बॅटमधून 1 आपल्याला पाहायला मिळाला आणि एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड केली गेल्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. ओव्हर दी विकेट या बॉलवरती चांगला फटका, त्याचा पॅटर्न लय हटके आहे, ट्रेंडिंग मध्ये तो आलाय. स्वप्नीलच्या बॅटमधून वन्स अगेन षटकार. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत. पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त 9 धावा स्कोर कार्ड वरती होत्या. तिथून जी आकाशाच्या दिशेने घेतलेली झेप, या देखील बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग होत असताना पाहायला मिळाली पिंकेश यांच्या माध्यमातून आणि इथे विकेट जात असताना पाहायला मिळते. आणि ज्या पार्टनरशिपची गरज होती आणि ज्या नॉकची गरज होती, स्वप्नील मैदानावरती आला आणि स्वप्नीलच्या बॅटमधून त्या 28 धावांचा वर्षाव आणि स्वप्नील नावाचा हा तारा या मैदानावरती चमकत असताना आपण पाहिलं. 11 बॉलमध्ये 28, त्यामध्ये 4 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. आता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय, विकेट्स जात होते. ज्या पद्धतीनं 4थ्या षटकाला सुरुवात झाली, अनिल बॉलिंग ट्रॅकवरती आले आणि धावांचा पाऊस या ठिकाणी पाळला गेला. हेमंतच्या अगेन्स्ट देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु हार न मानणाऱ्यांपैकी हेमंत एक वाघ आणि पुन्हा एकदा त्या वाघानं दुसऱ्या वाघाची शिकार केली. दुसऱ्याच बॉलवरती विकेट घेतले. नवीन बॅटर अमर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. शेवटचे 4 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. 46 स्कोर कार्ड वरती लागले गेलेत. 46 वरती 7 विकेट आतापर्यंत गमावले गेलेत. अजूनही ओमकार जो एक वन ऑफ द ग्रेट हार्ड हिटर बॅटर मैदानामध्ये उभा आहे, हा फुलटॉस टाकलाय आणि फुलटॉस बॉलला सरळ लॉफ्ट केलाय. 4 धावांकरिता सरळ बॉल निघून जाईल. माननीय श्री सदानंद दादा पाटील विद्यमान नगरसेवक त्यांच्या कटआउटला अभिवादन करण्याकरिता चौकार. 4 धावा.
शेवटच्या 9 बॉलमध्ये आपण 25 टार्गेट केलं होतं, त्यामध्ये आतापर्यंत 24 येत असताना आपण पाहिल्यात. ते कॅच ड्रॉप होताना आपण पाहतोय प्रदीपच्या माध्यमातून. एक धाव मिळाली या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या 51 आणि त्या 25 धावा जवळपास आपण पाहतोय ज्या पद्धतीनं अनिलच्या विरोधामध्ये रन्स आल्या, या ओव्हरमध्ये देखील रन्स येताना पाहायला मिळाल्या. तर शेवटचे 2 बॉल राहिलेत, 7 बॉलमध्ये त्या 25 धावा. तो टास्क कंप्लीट केला गेला. या बॉलवरती पिकअप शॉट आणि सरळ बॉल निघून जाईल. इट्स आउट ऑफ द पार्क. अमेझिंग माइंड ब्लोइंग षटकार. 6 धावा. सत्तावन्न धावा फलकावरती. शेवटचा बॉल पॅडमध्ये टाकला आणि सरळ त्याला फ्लिक शॉट मध्ये परावर्तित केलाय मिड विकेटच्या बाहेर. वन्स अगेन ओमकारच्या बॅट मधून आणखीन एक त्या ठिकाणी लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती 61-61 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. ओमकार आणि स्वप्नीलने केलेली फलंदाजी लाजवाब त्या ठिकाणी पाहायला मिळाले. डेंजरस बॅटिंग मैदानामध्ये ओमकार आणि त्याचबरोबर स्वप्नीलच्या माध्यमातून अंपाने देखील प्रभावित केलं. त्याच्या बॅटमधून देखील या स्ट्रॉक गोलमध्ये एक चौकार येत असताना आपण पाहिला. 61 धावा फलकावरती आणि 62 धावांचं लक्ष समोर सेट केले गेले. 62चं टार्गेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 6 ओव्हरमध्ये ओमिलियन जलसा टीमला या 62 धावा 6 ओव्हरमध्ये चेस करायचे आहेत. बॅटिंग युनिटचा जर विचार केला तर आयुष फेल ठरताना पाहायला मिळाला. अजय देखील फ्लॉप ठरला, रोहित देखील फ्लॉप ठरला. परंतु ओमकार मैदानामध्ये आल्यानंतर धावांचा पाऊस आणि धावांचा वर्षाव होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबर जे स्वप्नीलनं डेडिकेशन दिलं जबरदस्त. आदरणीय सन्माननीय प्रदीपजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर नितीनजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. किशोरजी बोईड साहेब आपण पाहतो या दुपारच्या सत्रामध्ये. त्यांचं स्वागत असेल क्रीडा नगरीमध्ये. बॉलिंग युनिटमध्ये प्रवीण आणि किरण पहिल्या 4 षटकांमध्ये आपल्या नावाचा दबदबा आणि आपल्या नावाची दहशत त्या ठिकाणी कायम टिकवून ठेवली होती. परंतु अनिल आणि त्याचबरोबर हेमंत महागात पडले, कारण त्यांची इकॉनॉमी 28 ते 21 आपल्याला पाहायला मिळाली. आणि शेवटच्या 2 षटकांमध्ये जे शक्य नव्हतं ते करून दाखवलं स्वप्नील आणि ओमकार या 2 या ठिकाणी महारथींनी. आणि नक्कीच धावांचा पाऊस शेवटच्या 2 षटकांमध्ये पडताना पाहायला मिळाला. हा वॅगन व्हील आपल्याला पाहायला मिळते. फक्त त्यामध्ये थर्डमॅन बाकी राहिला. फाईन लेगला रन्स आल्या, डीप स्क्वेअर लेगला रन्स आल्या, लॉंग ऑनला रन्स आल्या, मिड विकेटला रन्स आल्या. एक लॉफ्टेड ड्राईव्ह जो इनसाइड आउट आपण पाहिला होता किरण यांच्या अगेन्स्ट. कडक षटकार होता एक्स्ट्रा कव्हरला. 6 षटकांमध्ये या ठिकाणी 62 धावांचा चेज आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमधून आदरणीय सन्माननीय कमनीजी राऊतसाहेब या ठिकाणी रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपणा सर्वांचे आधारस्तंभ अर्थातच कमनीजी राऊतसाहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण या स्पर्धेला आलात त्याबद्दल आपल्या हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. आणि या स्पर्धेचे प्रमुख अतिथी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओडिओ प्रमुख सर. धन्यवाद हार्दिक किनी. कमनीश दादा राऊत आमच्या आधारस्तंभ म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण उपस्थित झालात त्याबद्दल आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आहे. चाफेवाडी चषक दत्तात्रय पाटील साहेब, प्रणय पाटील, अक्षय पाटील यांच्या वतीने, शशिकांतजी गरज साहेब यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. कल्पीजी राऊत साहेब आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद आहे. या सर्वांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. सध्या आपण पाहत आहेत कमनीश दादा राऊत यांना रजा घेत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख ही आपल्याला पाहायला मिळते. आणि सध्या हे दीप 16 आपल्याला एडिटिंग करत असताना ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे हे दीप 16 यांच्याबद्दल एवढंच म्हणेन, संघर्षातून उभा राहिलेला फ्रेमचा बादशाह हे दीप 16 व्हिडिओ एडिटर. आज आकाशात झेपावणारा ड्रोन जेव्हा मैदानावरचे भव्य क्षण टिपतो तेव्हा त्या प्रत्येक फ्रेममध्ये संघर्ष दडलेला असतो. हे दीप व्हिडिओ एडिटर यांचा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीला छोट्या कॅमेऱ्याने सुरुवात, रात्री जागून एडिटिंग, कधी लाईट नव्हती, कधी साधनांची कमतरता, पण स्वप्न मात्र मोठं होतं. आपल्या गावच्या क्रिकेटला मोठ्या पडद्यावर आणायचं. हळूहळू मेहनत रंगू लागली. लोकांना त्यांच्या एडिटिंग मधला वेगळेपणा जाणवू लागला
आणि आज ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ते संपूर्ण मैदान आकाशातून जिवंत करतात. प्रत्येक चौकार, प्रत्येक जल्लोष, प्रत्येक विजयी क्षण ते फक्त शूट करत नाहीत तर त्याला देतात एक सिनेमॅटिक आत्मा. नियोजन नेहमीच बघा. मिळवला मान मोठा थोर, आज ड्रोनच्या पंखाने घेतो आकाशभर झेप. हे दीप 16 एडिटर नाव घेताच टाळ्यांचा होतो गजर, दणदणीत होतो गजर. हे दीप 16 आपल्याला सॅल्यूट आहे. हे संपूर्ण मात्र क्षणचित्रे हे दीप 16च्या माध्यमातून कव्हर केले जात आहेत. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. हर्ष पाटील आम्हाला माहिती देत आहेत की विजयासाठी टार्गेट सेट केलंय 62 धावा. सध्या अतुल आमच्या समोर जोडले गेलेत. पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. आदरणीय सन्मान्य किसनजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण दत्तात्रय पाटील साहेब यांच्या विनंतीस मान देऊन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपली जागा तिथे नाहीये, आपली जागा व्यासपीठावर आहे. किसनजी किनी यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. विपुल भगतला आपण पाहतायत. दातिवरे संघाबरोबर 2 विकेट, जय हनुमान वाडी बरोबर 3, ओम 11 जलसार 2, ओम 11 जलसार आता सध्या खेळत आहेत. म्हणजे 7 विकेट आतापर्यंत विपुल भगतच्या या गोलंदाजाने जबरदस्त गोलंदाजी केली विपुल भगतने. चांगला बॉल होता. महेश भोईर गेल्या मॅचचा आक्रमकतेचा सितारा. काय ते फटके खेळले होते, क्लास फटके. आणि पिंकेश पाटीलची बॅट जी लहरली होती, तळपली होती, चार्ज झाली होती बऱ्याच सामन्यानंतर. आता या सामन्यामध्ये खरी कसोटी असणार आहे. 62 धावांचं टार्गेट. रिलीफ स्प्रे हवाय का? यस, लगेच घेऊन जायचंय. निरंजन पाटीलला त्या ठिकाणी घेऊन जातील. हळूहळू प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 0. महेश भुईरला आपण पाहतायत आणि गणेश गावडला आपण पाहतायत. 62 धावा. ओम 11 जलसार टीम सध्या फॉर्मामध्ये असलेला संघ, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळं चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे आणि इथे सुद्धा त्याच पद्धतीने सातत्याला आपल्याला पाहायला मिळतं. सातत्य तुमचा खूप महत्त्वाचा भाग असतो. क्रिकेटचा खेळ असो, आयुष्यात सातत्य, कन्सिस्टन्सी ठेवावी लागते. तुम्हाला प्रत्येक वेळेला अपडेट राहावं लागतं. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय 2 टीमच्या माध्यमातून. 62 धावांचं टार्गेट. गोलंदाज सज्ज विपुल भगतला आपण पाहतायत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि काय बॅटिंग केली होती. सुपर बॅटिंग आपण पाहू शकलात. ओमकार ज्याने 3 षटकार जे ठोकले तिथे कुठेतरी स्वप्नाला पंख फुटले आणि त्यानंतर स्वप्नील भगतने जी बॅटिंग केली ती अफलातून पाहायला मिळाली. 20 धावा फक्त होत्या 4 षटकांमध्ये. त्यानंतरचा 40 ते 42 धावांचा प्रवास. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. लतेजी मेहर सध्या ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. एक 40+ खेळाडू आहेत. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. आपण या स्पर्धेला एन्जॉय करतायत. काही प्रेक्षक वर्ग डोंगरावर बसून या मॅचला एन्जॉय करतायत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. चांगला बॉल होता. परफेक्ट वाईड यॉर्कर. ही लाईन अँड लेंथ खूप महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये आणि ते बरोबर हेरलंय. यावेळेला विपुल भगत या गोलंदाजाने 7 विकेट आतापर्यंत त्याच्या या सिरीजमध्ये पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल होता. काय वाईड यॉर्कर बॉल पाहायला मिळाला. मोठा बॅकलिपचा वापर केला होता आणि फुटवर्क होतं परंतु ऑफ्टूनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. ग्रेट डिलिव्हरी. चेंज ऑफ पेस. या वेळेला शफल होऊन खेळले होते. स्टम्प्स पासून वाचले. स्टम्प्सला अगदी ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर गुंगारा देऊन हा बॉल निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या सध्या तरी 1 वर जाऊन पोहोचले गेले. काय बॉल डिलिव्हर केला होता. डबल माइंड मध्ये या वेळेला खेळण्यास भाग पडलं गेलं होतं. चेंज ऑफ पेस केलं होतं. या बॉलला सुपर बॉलिंग बाय विपुल भगत. 1च धाव खर्च केले. या वेळेला पंचांकडे अपील जरूर केली गेली होती. सुपर टाळ्यांचा कडकडाट होत असताना वैतीपाडा या टीमला टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय. शिट्या वाजतायत आणि यावरून सिद्ध होतं की 62 धावा डिफिकल्ट असतील
परंतु इथे हार न मानणाऱ्यांपैकी 2 फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. विपुल भगत 1 षटक 5 डॉट 1 रन 1चा इकॉनॉमिकल. गुड बॉलिंग, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण गावदेवी वैतीपाडा ए टीम आपल्याला पाहायला मिळते. आता 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये 61 रन्स. पहिल्या षटकात हवं तसं एंटरटेनमेंट झालं नाही, परंतु आपण सिद्धिविनायक म्युझिकल लाईट्स अँड साऊंड्स मिस्टर कुंदन गरत विठ्ठलवाडी कॅन्डीला आपण ऐकूया. सध्या ट्रेंडिंगला हे गाणं आपल्याला पाहायला मिळतं. 30 बॉल आणि 61 रन हे सामन्याचं समीकरण. पहिल्या ओव्हरमध्ये दमखम दाखवणारं षटक पाहायला मिळालं. काय गोलंदाजीचं पृथ्थकरण आपण पाहू शकतायत. जसं प्रवीण भोईरने एक षटक निर्धाव फेकलं होतं, गोलंदाजीचं पृथ्थकरण अप्रतिम पाहायला मिळालं. परंतु इथे विपुल भगतचं मी कौतुक करेन. धावा चेस होत असताना जेव्हा ते षटक तुम्ही अशा प्रकारचं हाताळता, खरोखरच जिकरीचं काम असतं. दुसरं षटक, पहिलाच बॉल या वेळेला अप्रतिम पाहायला मिळतो. युवराज वैतीची हीच खासियत राहिली, खुबी राहिली, ज्या पद्धतीने तो चांगली गोलंदाजी हाताळताना आपण पाहत आहेत. उंच सकल बांध्याचा लेग कटर, काय बॉल टर्न झाला होता. स्विंग अँड मिस, व्हॉट अ डिलिव्हरी, ग्रेट बॉलिंग. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. ओम 11 जलसा टीम सध्या स्ट्रगल करते, परंतु लवकरात लवकर षटकार चौकार येतील का. पुन्हा एकदा समोरून मात्र फिरवलंय, कमरेवर हात जात आहेत. यावरून सिद्ध होतं की महेश भोईर थोडेसे अडचणीत आहेत. आणि रिॲक्शन पहा त्यांची सुद्धा की ऑफ्टमच्या खूपच बाहेर चेंडूला वळण घेत असताना, कारण ही मातीची खेळपट्टी आहे आणि मातीच्या खेळपट्टीवर तुम्हाला खरं कला कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त होते. काय बॉल वळवला होता पहा. ऍक्शन रिप्ले, सुपर, क्या बात आहे, क्लास बॉलिंग. तर या वेळेला अडचणीत आणलं गेलं होतं आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र या वेळेला विकेट किपर नाही तर इथे महेश भोईर अडचणीत ऑलरेडी आले होते आणि इथून मात्र धाव घेण्याच्या मूडमध्ये नव्हते, कारण अडखळत खेळत होते. युवराजच्या बॉलिंगवर मात्र चांगली गोलंदाजी करताना मजबूर केलं विकेट फेकण्यासाठी. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. 1-1 3 बॉलच्या समाप्तीनंतर ओम 11 जलसा टीम 62 धावांचा पाठलाग करताना. थोडंसं चेंज ऑफ पेस होता, वळवलं होतं, बॅटचं टॉपेज लागलं होतं, कॉटन बॉलची संधी नव्हती, तर विकेट किपर उमेश त्या ठिकाणी पुढे सरसावले होते. त्यांच्या हातातून बॉल सुटला आणि त्यानंतर मात्र बॅकअप चांगलं मिळालं. आय थिंक सो विकेट किपर होते स्वप्नील होते. फलंदाज बाद वैभव भोईरला आता आपण पाहताय. 27 बॉल आणि 61 रन हे सामन्याचं समीकरण. दोन्ही संघ स्ट्रॉंग आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आहेत, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये आपण नेहमीच म्हणतो की कोणत्याही संघाला आणि खेळाडूला कमी लेखून चालत नाही. जो संघ 2024च्या T20 वर्ल्ड कपला हकदार सुद्धा राहू शकला नव्हता, तो मात्र परिपूर्णता त्या संघाला पुढे येण्याचे चान्सेस सुद्धा मिळालेले नव्हते. त्या संघाने पॉइंट्स टेबलमध्ये थैमान घातलं, तो संघ झिम्बाब्वे. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे, फ्लिक केलंय, फिल्डर येत आहेत, फेकी करेपर्यंत 2 रन्स. हे उत्तम दर्जाचं क्रिकेट आहे. इथे गणेशने ओळखलंय की या गोलंदाजाला कसं खेळायचं, तर सिंगल डबलला महत्व दिलं पाहिजे. डेंजरस बॉलर आहे, कारण पहिलं षटक विपुल भगतने हाताळलं, 1 धावांचं होतं, परंतु आता सिंगल डबलला महत्व देत सामना या वेळेला चांगल्या पद्धतीने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतील. 26 बॉल आणि विजयासाठी 59 रन. ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून खेळले गेले, खूप चांगला फटका तर आहे, फार वेगाने चेंडू निघून जाईल. गणेश गावडच्या बॅटमधून येईल का, मात्र चांगले प्रयत्न केले होते आणि कॅमेरा मॅनच्या दिशेने हा बॉल निघून गेला. चौकार येतोय, गुड शॉट, चांगलं टेक्निकल साऊंड पाहायला मिळालं. 4 रन.
25 बॉल आणि 55 रनची आवश्यकता आहे. लो फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला खेळलाय, फिल्डर दूर आहेत परंतु येतील ऐन वेळेला बॉलने बाउन्स घेतलाय परंतु चांगली फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. गुड फिल्डिंग. पहिले 3 बॉल चांगले हाताळले गेले होते, डॉट बॉल होते. 3 बॉलवर 2 रन्स, चौकार आणि पुन्हा एकदा 2 रन्स. हे क्रिकेटमधील उत्तम दर्जाचं बेसिक क्रिकेट आहे. 2 षटकांचा खेळ झालाय, 9 रन झालेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आता येणारे बॉल आहे 24 आणि 24 बॉल मध्ये 53 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 24 बॉल आणि 53 रन. नीड 53 रन्स फ्रॉम 24 बॉल्स. विजयासाठी होम 11 जलसा टीमला घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चोवीस बॉल आणि 53 रन. इथून धावांची भूक न मिटणारे 2 फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला वैभव भोईर सारखा एक तगडा फलंदाज, टेक्निकली साऊंड त्याच्या बॅटमधून नेहमीच पाहायला मिळतात परंतु आता इथे विपुल भगतच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने खेळेल. चांगला बॉल राईज केले, या बॉलला टप्पा पडल्यानंतर जो बाउन्स मिळाला. विपुल भगतची सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, सादर आणि मान परंतु त्याच्या गोलंदाजीचे विचार आहेत ते उच्च पाहायला मिळतात. विचारसरणी अगदी नेत्रदीपक पाहायला मिळते. तुमची थिंकिंग काय म्हणते याला फार महत्व असतं. संघाची धावसंख्या 9. वैभव भोईर पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता आणि फिल्डर येत आहेत, कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. ग्रेट कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, गॉन. खोड कसा भुरा भुरा गे कसा भुरा भुरा. मिलाईला येन माझी मैत्रिणी, माझी मैत्रिणी. येन ग माझी मैत्रिणी, माल मिलाई तू येन माझी मैत्रिणी. पेरूचा खोड कसा भुरा भुरा गे कसा भुरा भुरा. मिलाईला येन माझी मैत्रिणी, माझी मैत्रिणी. वैभव बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रदीपला आपण पाहताय. 09 नंबरची जर्सी परिधान करणारा अमरने चांगला उत्कृष्ट झेल टिपला कारण उमेश आणि एकंदरीत स्वप्नील आणि अमरमध्ये चांगलं कॉलिंग झालं होतं आणि त्यामुळे ते झेल घेणं शक्य ठरलं. कारण जेव्हा तुमचं कॉलिंग चांगलं होतं, दोन्ही फिल्डरमध्ये जेव्हा तुमची चर्चा होते त्यावेळेला खूप काही त्या झेलचं महत्व असतं. ऑन साईडला आल्या आल्या खिचून मारलाय, पुलचा फटका अगदी डिलाइटफुल. वाह, काय स्ट्रोक खेळलाय, सरळ बॉलला फेकून दिलाय. प्रदीप भोईरच्या बॅटमधून षटकार, 6 धावा. चांगला फटका खेळला होता, जणू काही ब्रेटलीने बॉल टाकावा आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी षटकार ठोकावा असं दृश्य पाहायला मिळालं. प्रदीप भोईरच्या बॅटमधून क्लास दाखवला. 21 बॉल आणि 47 रन हे सामन्याचं समीकरण. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतो. काय भन्नाट वेग. गोलंदाजी केल्यानंतर ज्या पद्धतीने आपण पाहताय स्वतःवर निराश, मात्र त्याचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतायत षटकार आल्यानंतर मी अजून सुद्धा सॅटिस्फॅक्शन नाहीये, मला मिळालेलं नाहीये, समाधान मिळालेलं नाहीये कारण एक षटकार आलाय. परंतु 15ला 2 काय बॉल डिलिव्हर केला होता. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. त्यावेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा मात्र सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहायला मिळतं. अशा प्रकारची गोलंदाजी केल्यानंतर मला सिब्बान शेख या ऑल इंडिया ओपन खेळाडूची आठवण येईल आणि जबरदस्त
गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं, त्याची आर्म ॲक्शन अप्रतिम पाहायला मिळते. एक 40+ खेळाडू परेश वंतारले म्हणून जो गोलंदाज पाहायला मिळतो त्याची सुद्धा आठवण येईल. अशा प्रकारची त्याची गोलंदाजी करण्याची जी कला आहे, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक. 15ला 2. चांगला बॉल ब्लॉकमध्ये आहे, पंचांकडे अपील. मात्र 5 ते 6 जण मात्र यावेळेला अपील करत असताना प्रदीप या फलंदाजाला बाद करण्यासाठी किती तळमळ ही स्पष्टपणे दिसते. परंतु षटकार आल्यानंतर जो कमबॅक केलाय तो वाखणण्याजोगे पाहायला मिळाला. 18 बॉल आणि विजयासाठी ओम 11 जलसार टीमला 47 रनची आवश्यकता. हा प्रिव्हियस बॉल पहा ऍक्शन रिप्ले मध्ये, खूपच ऑफ स्टंप मिसिंग होतं. ग्रेट डिसिजन बाय नितेश महेंद्र भोईर सर, ॲब्सोल्युटली सुपर. चांगली मात्र पंचांची भूमिका निभावले. नितेश कदम सर असतील, महेंद्र भोईर सर असतील. मात्र सध्या ऑनफिल्ड आपल्याला पाहायला मिळतात बरोबर ऑफ स्टंपला मिसिंग झाले होते आणि इथून परफेक्ट डिसिजन, राईट डिसिजन पाहायला मिळालं. 3 षटकांचा खेळ, 15 धावा, 18 बॉल आणि 47 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा चाफेवाडी चषक 2026. दोन षटक 7 धावा. क्या बात आहे विपुल भगत. काय गोलंदाजीचं अप्रतिम पृथक्करण पाहायला मिळालं. धारदार गोलंदाजी केली आणि त्या दिशेने तो फिल्डिंगला गेला. टाळ्यांचा कडकडाट, शिट्यांचा कडकडाट, यावेळेला शिट्यांचा आवाज आणि टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. सध्या आपण पाहिलं विपुल भगत 2 षटक 7 धावा, 1 विकेट, 3.50चा इकॉनॉमी. युवराज वैती 1 षटक 8 रन्स आणि 8चा इकॉनॉमी. धनंजय मांगेला यावेळेला बॉलिंग चार्ट दाखवत असताना ही ताकद आहे डिवेन लाईव्हची. 15ला 2, 3 षटकांच्या समाप्ती अखेर युवराज वैती पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना. सध्या प्रणय पाटील, मंगलमूर्ती विराथन टीमची जर्सी परिधान करून आता मात्र इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. सरळ बॅटचा वापर केला आहे. गणेश गावडच्या बॅटमधून स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अज्जू पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि अज्जूची बॉडी लँग्वेज नेहमीच पॉझिटिव्ह असते. मैदानाच्या आतमध्ये आपण सातत्याने पाहिलंय. विपुल भगतने जी गोलंदाजी केली वाखाणण्याजोगी आणि कौतुकास्पद. प्रत्येक जण मात्र त्या गोलंदाजाचं कौतुक करतील अशा प्रकारची गोलंदाजी करताना आपण पाहू शकला. 16ला 2 सध्या आपण पाहताय धावसंख्या. यावेळेला चीफ शॉट खेळले इनफिल्डच्या वरून. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. उमेश पुढे सरसावेल. पैकी येईपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. आता हे उत्तम दर्जाचं क्रिकेट आहे की सिंगल डबल. जेव्हा सिंगल डबल तुम्ही घेता त्यावेळेला कदाचित थोडीशी मानसिकता बदलते गोलंदाजाची की नक्की गोलंदाजी करावी कोणत्या स्पॉटला, कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी करायची. आणि तिथे एखादा मध्ये लूज बॉल येतो, ओव्हरपिच बॉल येतो, कधी फुलटॉस बॉल येतो, कधी आखूट टप्प्याचा बॉल येतो आणि तिथे लगेच टर्निंग पॉइंट ठरतं. चांगला फटका आहे, फोर्स केले या बॉलला. रोहित पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. जरी नाव रोहित असलं परंतु 18 नंबरची जर्सी त्याने मात्र या वेळेला परिधान केले. विराट कोहली रोको हे मिशन यंदा 2026 मध्ये आपण पाहिलं तर 18 वनडे मॅचेस मध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि ही पर्वणी असेल ते आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. कारण रोको मिशन जेव्हा मैदानात उतरतं तेव्हा त्यांचे चाहते वर्ग खूप मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतात. सध्या T20चा वर्ल्ड कप सुरू आहे. आज भारत वर्सेस वेस्ट इंडिज. यावेळेला चीफ शॉट खेळले. रोहितला बीट करेल का बॉल, तर नाही. चांगला झेल टिपलाय फलंदाज. यावेळेला बॅक टू द डगआउट. विकेट नंबर 3 गणेश गावड गॉन. नाही माझी केलंबा 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 माऊली. नाही माझी केलंबा 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 माऊली. नाही माझी सासूवाची करोशिये गावानू बैसली. आई माझी सासूवाची करोशिये गावानू बैसली. आई माझी सासूवाची करोशिये गावानू बैसली. आई माझी सासूवाची करोशिये गावानू बैसली. सध्या हे ट्रेंडिंगला गाणं आपल्याला ऐकायला मिळतं आणि आमच्या आवाजाची काळजी नेहमीच पाहायला मिळते.
आणि हेच गाणं ऐकून मात्र चापेवाडी चषकाच्या माध्यमातून चापेवाडीचे आयोजक एक सिंगर सुद्धा बनलेत, सध्या तरी ट्रेंडिंगला आहेत. हर्ष पाटील सध्या व्हिडिओ एडिटर सिंगर बनण्याच्या दृष्टिकोनातून. यावेळेला चेंज ऑफ पेस लोवर 1 चिराग सुद्धा आपण पाहतायत. एक एन्जॉय असतो, तो वेगळा क्षण पाहायला मिळतो. 19ला 3 काय बॉल डिलिव्हर केला होता, सुपर अप्रतिम बॉल. संकेतला यावेळेला समजलंच नाही. राईट मोर द विकेट युवराज वैती, सुनील वैती यांचे सुपुत्र. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला. वा, संकेत भोईरच्या बॅट मधून कडक शॉट पाहायला मिळतो. सरळ बॉलला फेकून दिलंय 6 धावांकरता. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजून सुद्धा 37 रनची आवश्यकता आहे. सामना रफ अँड टफ. धावा होऊ शकतात, मी करेन. आत्मविश्वास या गोष्टींच्या जोरावर तुम्हाला खेळावं लागणार आहे. चांगला फटका खेळला होता. काय प्रिव्हियस बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर ताकद होती, नजाकत होती आणि सरळ बॉलला फेकून दिलं होतं. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्लास टायमिंग. आमचे कॅमेरामॅन जयेश मांगेला यांच्या स्वागतासाठी शशिकांतजी भोईर साहेब मामा या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहत मिळत आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून 1500 रुपये आर्थिक सहाय्य. नेहमीच जेव्हा सफाळे स्टेशनवरून येतो त्यावेळेला त्यांचा प्रवास नेहमीच त्यांच्या ऑटोमधून फ्री सेवा ते उपलब्ध करून देतात. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. मग पद्माकर घरत साहेब असतील, सध्या दत्तात्रय पाटील साहेब मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. कैलाजी घरत साहेब, आज गणपतजी पाटील साहेब ज्यांचा आज वाढदिवस आणि आज त्यांनी स्वादिष्ट जेवणाची मेजवानी दिली. निरंजन पाटील, कल्पित पाटील यांचे पिताश्री आहेत आणि वहिनी साहेबांना सुद्धा खूप खूप मनपूर्वक धन्यवाद असेल. अल्पेश दादा भोईर सध्या आपण पाहिलं तर मॅचला एन्जॉय करतायत. एक चांगलं व्यक्तिमत्व, खुशी लेवन आणि खऱ्या अर्थानं त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अल्पेश दादा भोईर, आपल्याला मानाचा सलाम. आपल्या सहकार्यामुळे या स्पर्धेला शोभा वाढली. त्या बॉलला आपण पाहिलं जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. या आपण शशिकांतजी भोईर साहेब यांचं यथोचित स्वागत, सनातन सन्मान करणार आहोत. किसनजी किनी साहेब त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. दत्तात्रय पाटील साहेब यांच्या विनंतीस मान देऊन आपण व्यासपीठावर या. किसनजी किनी साहेब यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करा. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. वा, प्रदीप भोईर. आकाशाला गवसणी घालणारा हा दुसरा षटकार येतोय. या षटकाराने संघाची धावसंख्या 31, आता अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलाय. 10 बॉल आणि 31 धावा. सामना होता कुठे आला कुठे. जबरदस्त ओम 11 जलसा टीम. एका साईडला गावदेवी वैतीपाडा. काय बॅकलिपचा वापर केला होता. उजवा पाय अगदी मात्र गुडगा वाकवला आणि षटकार या वेळेला ठोकला. 10 बॉल 31. आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत येते. रंग उधळणारा हा सामना, कारण उद्या होळी येते, त्यानंतर धुळीवंदन. एकतीस धावा, 3 गडी बाद. काही जण म्हणत असतील की रंगापासून आम्हाला काहीच फरक पडत नाही, तर रंग बदलणाऱ्या माणसांपासून आम्हाला फरक पडतो. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. 1 रन मेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 32 धावा, 32 रन, 9 बॉल आणि 30 रन हे सामन्याचं समीकरण. सामना बॅलन्स आहे. 50-50% चान्सेस पाहायला मिळतील. पुन्हा एकदा बॉल तयार. गणेश बॉल बॉयची भूमिका करतायत. आयुष, विकास, सोहम ते आमचे उद्याचे हिरो आहेत. या मैदानाच्या खऱ्या अर्थानं जेवढे बॉल त्यांनी आणलेत ना, त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं सुद्धा कौतुक करूया खरोखरच. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. वाह, कडक शॉट. मंगेश वैतीची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळतो. क्लास 4 आमचा बॉडमॅनचा चांगला वापर केलाय. 38 धावा झालेत. विजयासाठी अजून सुद्धा 24 रनची आवश्यकता. 8 बॉल आणि 24 रन.
काय फटका खेळला होता, फॉलो केलं होतं ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर. सेकंड लाईनला बॉल मात्र पिच झाला होता आणि तिथून काय पिकअप केलं, पिक केलं आणि 6 धावा टिक केल्या. 8 बॉल 24. आता मात्र यावेळेला सांगतायत बॉलर नाही, आता इथे धावा करून देणार नाही. पंचांकडे दाद मागितली. पंच मात्र यावेळेला आपण पाहतायत नितेश कदम सर, आणि सर्व काही आता विस्कळीत होताना पाहायला मिळेल का. रनआउटच्या स्वरूपात प्रदीप भोईर सध्या तरी आपण पाहतायत. चांगल्या धावा येत होत्या, खोऱ्याने धावा वाहिल्या जात होत्या. राजदीपाला राजदीपच्या गोलंदाजीवर खरपूस समाचार घेतला. आता पिंकेश पाटील सध्या आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. गेल्या मॅच मध्ये अर्धशतकाच्या कुशल नेतृत्वावर ज्या धावा 106च्या घरामध्ये पोहोचल्या होत्या, 112 जबरदस्त धावा कुठल्या गेल्या होत्या. इथून मात्र कॉलिंग केलं, प्रदीप आले आणि चांगला थ्रो पाहायला मिळाला ओंकार वैतीच्या माध्यमातून. ग्रेट थ्रो. कारण अलीकडच्या काळामध्ये जास्तीत जास्त हिट होताना स्टम्प्स पाहायला मिळत नाही, कारण लगोरी विसरलेत, गोट्या खेळण्याचा खेळ विसरलेत, मोबाईलवर जास्तीत जास्त असताना आपण पाहत आहेत. त्यामुळे मात्र ते जे हँड आहेत ते परिपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत, फ्री होत नाहीत आणि त्यामुळे कदाचित थोडासा थ्रो करण्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतो. 38 धावा 4 गडी बाद, 7 बॉल आणि 24 रन. पुन्हा एकदा बॉल तयार. 7 बॉल 24. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु इथे आपण पाहिलं तर फिल्डरने कॅच सोडलाय. मोरेश्वरजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित, मोरेश्वरजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. या आपलं सहर्ष स्वागत आहे. शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत मोरेश्वरजी गरज साहेब. सध्या आपण पाहिलं तर धावा झालेल्या आहेत एकंदरीत 39. आजचा सकाळपासून लेखाजोगा आपण पाहिलं तर एक सुद्धा मॅच चेस होताना पाहायला मिळालेली नाहीये. ही चौथी मॅच आहे आणि बॅटिंग करणारी टीम सध्या तरी आपण पाहिलं तर सरस ठरताना पाहायला मिळते. 38ला 4, 7 एकंदरीत आता बॉल आहेत. 39ला 4, 6 बॉल 23. लक्षात घ्या 6 बॉल आणि 23 रनची आवश्यकता असेल. नयन भगत कोण विसरेल, सफाळे प्रीमियर लीग डबल हॅट्रिक, आणि काय ती गोलंदाजी हाताळली होती. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहिले गेले होते आणि ती व्हिडिओ सुद्धा खूप व्हायरल झाली होती. रोहिदास भगत यांचे सुपुत्र आहेत, एक समाजसेवक रोहिदासजी भगत साहेब नेहमीच पाहायला मिळतात. 40+ क्रिकेट अर्नॉल्ड ऑफ दी वैतीपाडा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशी त्यांची पर्सनॅलिटी. कारण साई शेलार यांना मात्र हे नाव सातत्याने पाहायला मिळतं. 6 बॉल आणि 23 धावा. सामना जबरदस्त रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर षटकार आला तर या सामन्याची क्वालिटी वाढेल. पहिल्या बॉल डॉट आला तर दबावात्मक स्थिती निर्माण होईल ओम 11 जलसा टीमच्या बाजूने. म्हणून खेळ आहे, प्रेडिक्शन कोणीही करू शकत नाही या क्रिकेटच्या खेळात. 6 बॉल आणि 23 रनची आवश्यकता. पिंकेश पाटील गेल्या मॅचचा हिरो संकेत भोईर एका साईडला चांगली बॅटिंग करतोय, त्याला स्ट्राईक एंडला आणलं जाईल की नाही. या वेळेला पहिलाच बॉल पिंकेश पाटीलला सॅक्रिफाईस विकेट करण्यासाठी भाग पडलं. अविनजी किनी साहेब आणि परशुरामजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. अविनजी किनी साहेब वेलकम, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, आणि त्यांचं करूया आपण सुस्वागतम. आणि त्यांच्या समेत परशुरामजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम परशुरामजी गरज साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. या वेळेला आपण पाहिलं तर चांगला बॉल डिलिव्हर केला होता. व्हॉट अ डिलिव्हरी, खूप चांगला बॉल. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 23 रनची आवश्यकता आहे. प्रवीण भोईरला आपण पाहतायत. एकविरा चषक रुपेजी नरेश पाटील साहेब साखरे यांची स्पर्धा अक्षरशः गाजवली होती. मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला होता. बायसिकल मिळाली होती. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय सध्या नॉन स्ट्राईक एंडला. 5 बॉल आणि 23 रन. 5-23चं समीकरण. नयन भगत चांगली गोलंदाजी हाताळत असताना पहिलाच बॉल त्याने डॉट केलाय आणि संकेत भोईर सारख्या एक सेट फलंदाजासमोर आता चॅलेंज असेल. चांगला बॉल डिलिव्हर करत असताना ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. इथून थोडीशी खराब फिल्डिंग झाली, झुकले जरूर होते, परंतु आता एकच धावेवर सॅटिस्फाईड. 4 बॉल आणि 22 रन.
मात्र 12th मॅनच्या टाळ्यांचा गजर होत असताना पाहायला मिळतो. हाच 12वा खेळाडू. कधी हरलात तर तुम्हाला धीर देईल आणि जिंकलात तर टाळ्यांचा गजर करेल असं आमचा 12वा खेळाडू या कॉमेंट्री बॉक्समध्ये दोन्ही टीमचे पाहायला मिळत आहेत. 4 बॉल आणि 22 रन. काय सामना अप्रतिम पाहायला मिळतो. प्रत्येक सामने हे चित्त थरारक पद्धतीने पाहायला मिळत आहेत. हीच खरी ओळख आहे. जे श्रोते मॅचचा आनंद घेत आहेत डीबीएन लाईव्हच्या चॅनलवरून त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 4-22. यावेळेला चांगला फटका खेळलाय. स्टेप आउट झालेत परंतु डिस्टन्स क्लिअर होईल का? आणि यस डेफिनेटली प्रवीण भोईरच्या बॅटमधून अप्रतिम सौंदर्यपूर्ण फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. आता बॉल आहे 3 आणि 3 बॉल मध्ये 16 रन. जीत हमेशा उसकी होती है दोस्तों जिसमें जीतने का जज्बा होता है. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकटे येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो. 397वा षटकार प्रवीण भोईरच्या बॅटमधून या टुर्नामेंटचा पाहायला मिळतोय. चांगला फटका खेळला होता. आता 3 बॉल आणि विजयासाठी 16 रनची आवश्यकता. विचार विनिमय करण्यास भाग पडलंय. फक्त स्टेप आउट झाले आणि काय तो फटका खेळला होता. काय ते फुटवर्क, काय तो फटका आणि काय तो प्रवीण भोईरचा षटकार. समजा ओके. 3 बॉल 16. पुन्हा एकदा गोलंदाज नयन भगत आपल्या बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळतोय. आता अंडर प्रेशर बॉलिंग कशी केली जाईल. या वेळेला खाली राहिला होता. बॅटचा टो एंड लागला आणि सरळ बॉल निघून जातोय शॉर्ट फाईन लेगला. ओमकार चेंडूला फील्ड करतील. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 47. 47ला 5. आता विजयासाठी बॉल आहेत तुमच्याकडे ते जवळजवळ 2 आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी 15 रनची आवश्यकता आहे. 2 बॉल आणि 15 रन. 2 बॉल 15 रन. असे बॉल बॉय कधीच तुम्हाला मिळणार नाहीत की बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन बॉल अगदी स्टेजच्या समोर आणून देतात आयोजकांना. पहिल्यांदा मी पाहिलंय. ऑन साईडला खेळलाय. चांगला फटका. तंत्रशुद्ध आहे. युवराज वैतीला बीट केलं आणि बॉल सरळ निघून चाललाय सुमित कारभारीच्या सन्मानासाठी. आणि आता शेवटचं एकंदरीत आपण पाहिलं तर आयुष वाघ तांब्या या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. पेटनेम आहेत. विकास नानू, गण्या, सोहन या सर्वांचं खूप खूप धन्यवाद आहे. यावेळेला आपण पाहिलं तर इथे विजयश्री खिचून आणलं गेलंय. शशिकांतजी भोईर साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करणार आहोत. रनिंग कॉम्पिटिशन असेल लक्षात घ्यायचं आहे. अंतिम 3 मध्ये जाणाऱ्या संघासाठी रनिंग कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 धावा तुम्हाला धावून काढायच्या आहेत. पहिल्या क्रमांकावर जो खेळाडू येईल तो संघ फायनल मध्ये प्रवेश करेल याची दखल घ्यायची आहे. आणि मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला शशिकांत भोईर साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करीन महेशजी गरज साहेब आपणास विनंती करीन आपल्या शुभ हस्ते आपण शशिकांतजी गरज साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. आदरणीय सन्माननीय परशुरामजी गरज साहेब यांच्याकडून मंडळाला 1100 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर अविन लक्ष्मण किनी साहेब यांच्याकडून 2000 रुपये या स्पर्धेला आर्थिक सहाय्य केले त्याबद्दल आपलं सुद्धा